नमस्कार साहेब, आपण आता पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत. इथं आपल्या वडिलांना काहीतरी मारहाण झाली म्हणून आपण सांगत होते. नक्की काय झालेलं आहे, काय प्रकारे? 18/3/2024 रोजी दुपारी साधारणतः 3 ते 3:30च्या दरम्यान आम्ही आमच्या स्वतःच्या मालकी हक्काच्या जागेत बांधलेल्या बराकीत. तुम्ही स्वतःचं नाव सांगा आणि वडिलांचं पण नाव सांगा. माझं नाव अभिजित अशोक डोके, वडिलांचं नाव अशोक जानको डोके. आम्ही कुमशेतचे रहिवासी. तर तिथं आम्ही आमच्या बराकीत कांदे भरत असताना आमच्या बाजूला दीपक सयाजी भगत यांची शेती आहे. तर आम्ही आमच्या कांदे भरत असताना ते तिथं आले आणि आल्यानंतर आम्हाला म्हणायला लागले, तुम्ही इथे यायचं नाही, हे सगळं आम्हाला पाहिजे आणि आमचंच आहे. त्या कागदपत्रे आमचं असून ते म्हणले आमचंच आहे. तरी आम्ही म्हटलं नाही, आमचं आम्हाला काम करू द्या, आम्ही तुमच्या कामात अडथळा करत नाही, आमच्या कामात कोणत्या अडथळा करू नका. तर त्यांनी जाणीवपूर्वक म्हटले, इथून निघायचं नाही तर तुमचे हातपाय तोडून टाकू. आमचे वडील मध्ये आले तर त्यांनी आमच्या वडिलांना दांडक्यानी आणि कुऱ्हाडीने मारहाण केली. त्यात आमच्या वडिलांचं डाव्या कॉलरचं इथलं हाड तुटलेलं आहे आणि 2 बरगड्या फ्रॅक्चर झालेले आहे. तर त्यानंतर आम्ही त्यांना उपचारासाठी YCM मध्ये नेल्यानंतर त्यांच्या बरगड्यांमध्ये रक्तस्राव झाला होता, हे हाड तुटलं होतं आणि साधारणतः 15 ते 20 दिवस आम्ही YCM या ठिकाणी त्यांचे उपचार घेतले आणि उपचार करून आम्ही त्यांना बरं वाटत नव्हतं, परत चेकिंगला वगैरे नेलं आणि आज रोजी आम्ही त्यांच्या विरुद्ध इथं गुन्हा दाखल करण्यासाठी आलो आणि आमचे साहेबांनी चांगल्या पद्धतीने दखल घेऊन गुन्हाही दाखल केला आणि अजूनही कठोर त्यांना शिक्षा होऊन सदर प्रसंग जेव्हा झाला तेव्हा तुम्ही कुठे होते? आम्ही बाराकीजवळच, आम्ही कांद्याची गाडी होती आमची, ती खाली करत होतो. मग तुमच्या वडिलांना मारलं तेव्हा तुम्ही मध्ये नाही का पडले? आम्ही मध्ये पडायच्या आतच माझी बहीण मध्ये पडली होती. मी गोणी टाकत होतो, बहीण मध्ये पडली तर बहिणीला पण जोरात धक्का देऊन तिला पण ढकलून देण्यात आलं आणि मी मध्ये गेल्यानंतर मला बी सांगितलं, अशी बापाची कंडिशन केली, ती तुझी कंडिशन होय, शांत राहा. आम्ही त्यांचे माफी मागितली, जाऊ द्या, आम्ही घाबरलो तसं कंडिशनला. म्हणजे वडिलांची ही कंडिशन पाहून तुम्ही माघार घेतली आणि त्यांना तिथं दिलगिरी व्यक्त केली, बाबा आम्ही शांत बसतो, जाऊ द्या, सोडून द्या विषय. आणि आम्ही अशा पद्धतीने त्यांच्या उपचारासाठी त्यांना घरी नेलं. आम्हाला इतकं लागल्याची जाणीव पण नसताना आम्ही त्यांना गरम पाण्याने शेक वगैरे घरगुती उपचार केले आणि त्यानंतर आम्ही पहिले मोकाशींच्या इथं आणलं. मोकाशी डॉक्टरने सांगितलं फ्रॅक्चर झाले. मग आम्ही जुन्नर पोलीस स्टेशनला आलो, त्यांनी आम्हाला मेडिकल यादी दिली. आम्ही सरकारी दवाखान्यात गेलो, त्यांनी सांगितलं तुम्ही ससूनला किंवा YCM ला घेऊन जा. मग आम्ही आमच्या सोयीनुसार YCM ला घेऊन गेलो आणि त्यांना तिथं उपचार करून. मग हे जे संबंधित इसम आहेत हे नेहमीच असं करतात का पहिलीच वेळ? नाही, गेले 6 ते 7 महिन्यापासून त्यांनी आम्हाला अतिशय त्रास देण्याचं धोरण. त्यांचं नाव काय? दीपक सयाजी भगत आणि रुपेश सयाजी भगत. हे राहणार कुठे? ते कुमशेतमधले. कुमशेतमध्येच. 6 महिन्यापूर्वी आम्ही त्यांची NC सुद्धा इथे दाखल केली होती. त्यांना बोलवणं करून सुद्धा ते आले नाहीत. त्यांना पैशाचा बळाचा वापर करून ते उन्मत्त झाल्यासारखे आमच्या संग वागता येते. त्यांनी आम्हाला जगणं नको करून टाकलेले आहे. आमचं जे उपजीविकेचं साधन आहे ते गेले 6 महिन्यापासून त्यांनी आमचं ते शेत सुद्धा पडीक पाडलेलं आहे आणि स्वतःच्या शेतात त्यांनी ऊस लावलेला आहे. म्हणजे पैशाच्या जीवावर ते हे करतात? हो, त्यांना स्वतःची पैसा प्रॉपर्टी याच्या जीवावरती आम्हाला एकदम त्यांनी आम्हाला नास्तनाबूद करण्याचं ठरवलेलं आहे. आणि पण असं का, त्यांची काय तुमच्याकडून काय अपेक्षा आहे? त्यांना तिथं जी शेत जमीन आहे ती सगळी त्यांनाच हवी आहे आणि त्यांना वाटते बाबा हे गरीब दुबळी माणसे आपण यांना ढकलून लावू. त्यांनी काही खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे आले होते का? नाही, खरेदी करण्यासाठी नाही आले ते आमच्याकडे. म्हणजे डायरेक्ट बळकवायची ह्या हेतून ते आम्हाला डायरेक्ट. आता त्यांच्यामुळे आमच्या कोणाच्या जीवाला काहीही धोका उत्पन्न होऊ शकतो. आमचं पूर्ण कुटुंब पूर्ण भीतीच्या वातावरणात आजच्या कंडिशनला. तुमच्या वडिलांना तिथं हे केलेलं आहे तर त्याचे काही फोटो वगैरे आहेत का तुमच्या? आहेत ना सर, हे बघा. त्यावेळेस त्यांच्या डाव्या बरगडीतनं नळी टाकून खराब झालेलं रक्त ते बाहेर काढण्यात आलं. त्यांना श्वासोच्छ्वास घ्यायला त्रास होत होता. त्यावेळेस त्यांना हे व्यायामासाठी. त्यांचं वय किती असेल साहेब? त्यांचं वय 64 आहे. 64. आणि या ज्यांनी तुम्हाला या मुलांनी मारलं यांचं वय किती असेल? त्यांचं 35-40 वय. म्हणजे एवढ्या वयस्कर माणसाला मारणं योग्य आहे का? नाही, आमच्या वडिलांना यामुळं कायमचं इथून पुढचं आयुष्य जायबंदी स्वरूपाचं आणि एका जागेवर त्यांना आता आम्हाला सगळं शुश्रूषा करावी लागणार आहे त्यांची. आणि हे आमचं एवढं मोठं नुकसान आणि हे एवढं आमचं झालेलं, आमच्यावर त्यांच्याकडून झालेलं हे अमानुष छळ, याचं आम्ही आमच्या वडील आता असं झाले तर आम्ही कसंच भरून काढू शकत नाही. अच्छा, मग आता याच्या पुढे तुमची काय मागणी आहे? आमची मागणी आहे का व्यवस्थित आम्हाला
त्यांची चौकशी करून सखोल त्यांना जे उपचार घेतलेत त्याची सखोल चौकशी करून यांना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी, जेणेकरून आमच्यासारखी वेळ समाजात कोणावर येऊ नये. धन्यवाद. थँक्यू.